चेक चेक. हॅलो हॅलो. सेमीफायनलचा थरार. चैतन्य स्पोर्ट्स वर्सेस रॉयल गोरेगावकर वर्सेस ओम साई. ओम साई गोरेगाव. दोन्ही संघांमध्ये गोरेगाव कॉमन आणि रॉयल गोरेगावकर संघ फलंदाजीसाठी तयार. आणि वेदांत, अष्टपैलू असा ख्याती असलेला वेदांत गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. आणि सामना करण्यासाठी प्रतीश, दोन्हीची प्रतिकृती आणि दोन्ही सारखाच तडाखेबाज फलंदाज, आक्रमक फलंदाज, तसेच तितक्याच तोडीचा वेदांत, अष्टपैलू खेळाडू, चतुराई गोलंदाजीमध्ये. सुरुवात. पहिला चेंडू वेदांतचा, फुल लेन डिलिव्हरी. क्या बात आहे वेदांत. तसेच इथे उपस्थित मान्यवर, कॅल्क्युलस क्लासेसचे सर्व त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल आणि त्यांचा सन्मान करणार आहेत माटवणकर सर. आणि सुंदर गोलंदाजी वेदांत याची, तेवढंच गचाळ क्षेत्ररक्षक आर्यन याच्याकडून झेल सुटलेला आहे. वेदांतने आपल्या ऑफ ब्रेक मध्ये फसवलं होतं विवेक भोसलेला, परंतु गोलंदाजाला आर्यनची काही साथ मिळाली नाही. आणि बघूया ही कॅच त्याला केवढ्या महागात पडते. कॅचेस विन मॅचेस. आणि याच्या अगोदर जीएसटी ग्लॅडिएटर संघाने त्यांच्या एकही कॅच सोडल्या नाही आणि त्यांनी 26 रन डिफेंड करून या स्पर्धेला जिवंत ठेवलेला आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदर फटकेबाजी आणि सुंदर कॅच. विवेक भोसले जीवदानाचा फायदा करू शकला नाही आणि परत जातोय पॅव्हिलियन मध्ये. पुल मारण्याच्या चक्कर मध्ये बॅटची कड घेऊन चेंडू गगनात गेला आणि सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे, चांगला झेल पकडला. गावडे, ज्याने झेल टिपला तो प्लेयर, तो क्षेत्ररक्षक, त्याचं नाव गावडे. अँड व्हॉट अ डे गावडे. आणि पुढचा फलंदाज राहुल. राहुल लेफ्ट हँडेड बॅट्समन, आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध राहुल सामना करेल वेदांत. वेदांत सुंदर गोलंदाजी, चतुराई पूर्ण गोलंदाजी. गोलंदाजीला पेस नाही परंतु तेवढी चतुराई आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही ब्रेक टाकतो वेदांत. सामना करेल राहुल. आणि सुंदर गोलंदाजी, पुन्हा एकदा चेंडू आकाशात उभा राहिलाय. सुंदर झेल. फैज, फैज. क्या बात आहे वेदांत. 2 चेंडू 2 विकेट आणि हॅट्रिक वर वेदांत. क्या बात आहे बाबा. 0 रन 2 विकेट्स, 4 बॉल. वेदांत कसली गोलंदाजी करतोय मित्रा. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर क्षेत्ररक्षण. ओव्हरऑल सुंदर क्रिकेट पाहायला मिळतंय मित्रांनो. कुठेही जाऊ नका. वेदांतने आपल्या चतुराईपूर्ण गोलंदाजीने इथे बांधून ठेवलंय रॉयल गोरेगावकर संघाला. त्याचे 2 आक्रमक फलंदाज त्याने तंबूत परत बाळलेत. आणि 5वा चेंडू घेऊन वेदांत हॅट्रिक वर. आणि एकनाथ, अनुभव.
आणि सुंदर पुल शॉट एकनाथ. संघाने आणि एकनाथने आपलं खातं उघडलंय एक धावेने. क्या बात आहे वेदांत. शेवटचा चेंडू, 5 चेंडू 2 विकेट 1 रन. आणि वाईड चेंडू, अवांतर धाव, अंपायरचा इशारा वाईड. आणि कधी कधी गोलंदाजीमध्ये नाविन्य पूर्ण करण्यास जाताना थोडीशी हलकीशी चूक होते आणि त्याचा मग अवांतर धाव गणली जाते. शेवटचा चेंडू वेदांत याचा. सुंदर पिकअप शॉट प्रतीश याच्याकडून 1 धावेसाठी. बापरे बाप, गोलंदाजीचं काय नाविन्य. 1 ओव्हर 2 विकेट आणि फक्त 3 धावा. याच्यापेक्षा उत्तम गोलंदाजी काय असेल. आणि संघाचं पुढचं षटक घेऊन चला थोडं फास्ट करणार. याच्यानंतर आपल्याला फायनल मॅच सुद्धा खेळायची आहे मित्रांनो. थोडस आपण फास्ट करणार. जोशीलकर उर्फ जोशा. उर्फ जोशा सामना करेल एकनाथ. नाथांचे नाथ एकनाथ आपल्या अनुभव पणाला लावून संघाला तारतील की नाही बघूया आपण. सुंदर चेंडू, सुंदर फटका, षटकार एकनाथ. महाबळेश्वर एक्सप्रेस एकनाथ. जेवढ्या स्पीडने चेंडू त्याच्याकडे आलेला तेवढ्या डबल स्पीडने चेंडू त्याने परत पाठवलेला आहे म्हाडाच्या बिल्डिंग मध्ये. दुसरा चेंडू कट केलेला आहे 1 धावेसाठी. जोशा 2 चेंडू 7 धावा. एकनाथ बॅट तळपते, एकनाथ तळपतोय. संघाला आपल्या खांद्यावर तारण्याची जबाबदारी घेऊन उतरला आहे एकनाथ. आणि आतापर्यंत खरोखरच खूप सुंदररित्या तारलाय आपल्या संघाला. तिसरा चेंडू घेऊन जोशीलकर उर्फ जोशा सामना करेल एकनाथ. सुंदर कमबॅक जोशा जोशीलकर. क्या बात आहे. सर्वीकडे सुंदर क्रिकेट पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्याच्या नंतर 2 चेंडू एकनाथला शांत ठेवलेला आहे जोशाने. स्लोवर 1 आणि 1 धाव. 4 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्याच्या नंतर सुंदर कमबॅक केलेला आहे जोशा याने. आणि मला वाटतंय या 2 चेंडू मध्ये काहीतरी पाहायला मिळेल आणि डीजे ला आपली कला दाखवायला मिळेल. आणि सुंदर चेंडू जोशा. क्या बात आहे यार. स्लोअर 1 आणि त्याच्यामध्ये पण अजून एक व्हेरिएशन. कटर टाकलेला चेंडू, मध्ये पडून बाहेर निघालेला चेंडू. 5 चेंडू 8 धावा. सुंदर टोलवलेला चेंडू.
आणि चांगलं कमबॅक केलंय जोशा याने. 2 ओव्हर धाव संख्या झालेली आहे 12. 2 ओव्हर 12 रन. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्याच्या नंतर पुढच्या 5 चेंडूमध्ये जोशाने चांगलं कमबॅक केलेलं आहे आणि पुढचं षटक घेऊन येत आहे. चला थोडंसं वेग देऊया सामन्याला मित्रांनो. बॉलर नेम प्लीज. रोहित यादव. रोहित जाधव. मूर्ती लहान पण कीर्ती महान. चांगली गोलंदाजी करतो रोहित. सामना करेल एकनाथ. आणि सुंदर सुंदर एकनाथ याला त्रिफळात चित करून टाकलेला आहे रोहित जाधव पहिल्या चेंडूवर. एज इज जस्ट अ नंबर. आणि इथे मान्य श्री अमोल साहेब कीर्तीकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि सुंदर आणि झेल डॉन सर सुंदर फटका लगावला होता परंतु थोडेसे कमी पडले. षटकाराच्या दिशेने त्यांनी चेंडू ठोकला होता परंतु तेवढ्याच सुंदररित्या लिलिया कॅच घेतलेला आहे फैज याने. आणि रोहित जाधव खूप सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर यॉर्कर लेन चेंडू टाकून एकनाथचा त्रिफळाचित केला आणि आता डॉन सरना माघारी पाठवलेला आहे. मान्यश्री अमोल साहेब कीर्तीकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद अमोल साहेब तुम्ही इथे आलात क्रिकेटला पसंती दिलीत. मी मान्यवरांना विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. थँक्यू. जाधव ऑन हॅट्रिक. षटकार खाल्ल्याच्या नंतर कमबॅक करतोय रोहित. 19 नंबरची जर्सी घालून सुंदर गोलंदाजी करतोय. 2 विकेट काढले त्याच्यानंतर 1 षटकार आणि स्कोर झालेला आहे 18. रोहित पुढचा चेंडू घेऊन. अरे बाबा कुठला शॉट होता. अरे बाप रे बाप. अरे गोलंदाजी सुंदर. आणि या शॉटला कुठलं नाव देऊ शकतो आपण. दिल स्कूप सूर्या स्कूप. केपी हॅलो 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 हॅलो
हॅलो, पंकज पाल जिथे कुठे असतील व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे. पंकज पाल. आणि आशा करतो की केपी ऑल राईट. येस, त्याचा सिग्नल आलेला आहे. सर्व काही सुरळीत आहे. आणि पुढचा आणि कदाचित त्याचा शेवटचा चेंडू. रोहित जाधव. संघाच्या झाल्यात 18 धावा. तिसरा षटकाचा शेवटचा चेंडू. अरे बाबा रे बाबा, काय गोलंदाजी आहे. बाप रे बाप, सुंदर गोलंदाजी रोहित जाधव. आणि काहीतरी वेगळीच सेटिंग केलेली आहे. डीजे कौशल्य दाखवलेलं आहे. आर्यन आलेला आहे समोर. धोनीची प्रतिकृती प्रतीश, आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध प्रतीश, परंतु त्याला काही स्ट्राईक मिळाली नव्हती आतापर्यंत. आणि आता आलेला आहे स्ट्राईक वर समोर आर्यन. गोलंदाजीचा स्टान्स, गोलंदाजीचा अंदाज घेण्यास आर्यन. वाईड चेंडू, अवांतर धाव, वाईड +1, 2 धाव. संघाच्या धाव संख्येमध्ये भर पडते आहे. खूप चांगलं बांधून ठेवलंय आतापर्यंत रोयल गावकर संघाला. आणि आर्यन सुंदर फटका, पिकअप शॉट प्रतीश याच्या बॅट मधून 1 धावेसाठी. आर्यन कमबॅक करत. आणि सुंदर दुसरा पिकअप शॉट. चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. आणि क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या इकडे उपस्थित झालेले आहे मान्यवर, माननीय श्री अमोल साहेब कीर्तीकर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप आभार. आर्यन पुन्हा एकदा वाईड चेंडू आर्यन याच्याकडून. आणि गोलंदाजीमध्ये व्हेरिएशनच्या नादामध्ये 2 वाईड टाकलेले आहेत. 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या आहेत. आणि क्या बात आहे प्रतीश, धाव संख्येला लागलेला ब्रेक. आता मात्र गाडी सुसाट सुटाली आहे प्रतीक याची. सुंदर गगनचुंबी षटकार फटकावलेला आहे डीजे. संघाची धाव संख्या झालेली आहे 29.
हॅलो, संघाची धाव संख्या झालेली आहे 29. चेंडू झाले 3. शेवटचे 3 चेंडू. बघूया प्रतीश या 3 चेंडू मध्ये किती धावा वसूल करतो. आर्यन सामना करेल प्रतीश. ओहो, सुंदर चेंडू आणि पट्ट्यात आलेला चेंडू थोडासा खाली राहिला, त्याच्यामुळे तो बाहेर पाठवता आला नाही प्रतीश याला आणि त्याचीच खंत कदाचित त्याला होते. आर्यन 5वा चेंडू घेऊन सामना करेल प्रतीश. अरे हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर, क्या बात है प्रतीश. दोन्हीची प्रतिकृती, दोन्हीचा शॉट. अरे बाबा रे बाबा, जोशिया क्या कॅच पकडलाय. सुंदर झेल, क्या बात आहे. आर्यनने कमबॅक केलेला आहे आणि स्पर्धेचे आयोजक मान्य श्री पंकज पाल यांना विनंती करेल, त्यांनी इथे आपल्या इकडे उपस्थित झाले, आपल्या विनंतीला मान देऊन आपला बहुमूल्य वेळ काढून अमोल साहेब कीर्तीकर इथे उपस्थित राहिले, त्यांचा सन्मान करतील पंकज पाल. अमोल साहेब कीर्तीकर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. खूप खूप धन्यवाद. श्री अमोल साहेब यांना विनंती करेल की त्यांनी काही मार्गदर्शन 2 शब्द आपण. दिंडोशी हॅलो 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 दिंडोशी प्रीमियर लीग सीझन 2 याचं आयोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने Hello, mic check. हॅलो 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 दिंडोशी प्रीमियर लीग सीझन 2 याचं आयोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी आयोजित केलं आणि खरोखर या मैदानावरती या स्थानिक मुलांकडनं आणि स्थानिक टीम्सकडनं चांगल्या पद्धतीचे क्रिकेट टुर्नामेंट आणि इतरही खेळाचे स्पर्धा आयोजित करण्यात येतात आणि ज्या ज्या वेळेला मला बोलवण्याचा तेव्हा येण्याचा मी प्रयत्न करतो. आत्ताच जी मॅच बघितली ती अत्यंत चांगल्या पद्धतीने बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही टीमच्या माध्यमातून झालेली आहे. आता मला असं वाटतं ही सेमी आणि त्याच्यानंतर फायनल. तर सीझन 2चा चषक मिळवण्यासाठी मी या सेमीमध्ये आलेल्या सर्व टीमना मी शुभेच्छा देतो. मला इथे बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याच्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हॅलो थँक्यू दादा.
हॅलो हॅलो खूप खूप धन्यवाद गणेश. गणेश आणि गणेश याच्याबद्दल सांगायचं तर खूप सुंदर आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं. जवळजवळ 1 महिना या गणेशने 2 महिने माटवणकर साहेब सुद्धा त्यांची दखल घेतलेली आहे. क्या बात आहे. धन्यवाद माटवणकर साहेब, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवतात आणि तुमचे आशीर्वाद असेच आमच्या कायमस्वरूपी असेच असू द्या. आणि डॉन सर सामना करेल आर्यन. पहिला चेंडू भिरकावून दिला आर्यन याने, षटकार. डॉन सर अनुभव परंतु तरुण. आणि फुलटॉस फुलटॉस चेंडू चेंडू. आर्यन लेग साइडला खेळलेला आहे 1 धावेसाठी. आर्यन 2 चेंडू 7 धावा, 36 धावा चेस करत आहेत. चांगली स्टार्ट दिली आहे आर्यननी. परत एकदा पार्थ गोकुलधाम मधले एक चांगले फलंदाज डॉन्सर टू पार्थ. वन मोर फ्लाइटेड डिलिव्हरी बट अवंतीर धाव आणि गच्चाड असं यष्टीरक्षक व्हाईट चेंडूवरती प्लस. 2 बॉल 9 रन झालेले आहेत. पार्थ पण तेवढे एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. परत एकदा नितीन सर टू पार्थ. चांगला ऑफ ब्रेक टाकला होता बॉडीच्या दिशेने आणि तेवढाच चांगला पोल केलाय. अंपायर तुमच्याकडे 1-2 बॉल एक्स्ट्रा ठेवा. मागा तुम्ही कमिटीकडे की 1-2 बॉल एक्स्ट्रा ठेवा, असं मॅच थांबू नका. फायनल पण करायची आहे सर. परत एकदा नितीन सर टू पार्थ. नेक्स्ट बॉल चांगला पूल केलेला आहे ह्याच्या अगोदर. बघू नेक्स्ट बॉल काय होतं. 1 मोर ऑफ ब्रेक बॉल पर एक एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉल. काहीतरी प्रेशर मध्ये वाटतात डॉन सर, पण मला नाही वाटत की डॉन सर काही प्रेशर घेणार. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अगेन एक फ्लाइटेड डिलिव्हरी, पण तेवढाच चांगला पुल केलाय 1 धावांसाठी. हा ते अरुण सर आम्हाला बघतायत, मला पाठवतील तर मी बघतो. नाही नाही करतो. वन्स अगेन डॉन सर टू पार्थ. फ्लाइटेड डिलिव्हरी परंतु व्हाईट बॉल. हे एक्स्ट्रा धावा दिलेतने मॅच बॅट्समॅनचा प्रेशर थोडा कमी होतो. अगेन फ्लाइटेड डिलिव्हरी. यॉर्कर बनवला पण बॅट्समॅननी, तेवढाच चांगला थ्रो पांडे चुंडी एक्सप्रेस. अगेन एक फ्लाइटेड डिलिव्हरी, पण चांगला लेट कट केला आर्यनने. धावून 1 धावा काढलेत. 1 ओव्हर समाप्त झाला आहे. स्कोर
14. हेलो हेलो पोलार्ड पोलार्ड एक ओव्हर नंतर 14 धावा झालेल्या आहेत. 18 बॉल 22 रनांची आवश्यकता आहे. आणि इथे एक पारितोषिक आलंय. हे माहित नाही बॅट्समॅन साठी आहे की बॉलर साठी आहे, पण आय थिंक सो बॉलर साठीच आहे. जेवढे 6 त्यांनी खाल्ले प्रत्येक षटकारावरती 500 रुपये प्रियम पांडेला. म्हणजे त्यांना असं सचिन आणि रोहन बोलतायत की तुम्ही 6 खा आणि 500 रुपये घेऊन जावा. ये 2 वाइड प्लस आया. आम्ही रिकरेक्ट करतोय. सर 5 बॉल 5 सिंगल आलेत. 1 6 11 रन 3 वाईट आणि 1 वाईट प्लस. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 रन झालेले आहेत. करेक्ट 11 हा 13 आणि 2 वाईट. सर तुम्ही आय थिंक सो आमच्याशी जास्ती एक्सपिरियन्स आहात. हा प्रियम पांडे गोरेगाव एक्सप्रेस आर्यन साठी. चांगला बॉल. एवढा वेग आहे की बॅट्समॅनला बॉल सुद्धा दिसत नाहीये. वेग 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 आणि भन्नाट वेग. हेलो विश्वजीत ठाकुर आणि पांडे. जैसे कि पोलार्ड सर मैं आपको बताना चाहूँगा, बताइए सर. ये जो प्रियम पांडे बॉलर है बहुत जल्दी अपने गोरेगांव ईस्ट का बहुत बड़ा नाम करेंगे. यस मैं भी चाहता हूं कि ऐसा कुछ हो. सुंदर असा यॉर्कर कॅच ड्रॉप. इनके बॉलिंग के चर्चे हर जगह है और काफी अच्छी गेंदबाजी करते हैं. और इनको एक लकब भी दिया गया है गोरेगांव एक्सप्रेस का. जैसे हमारे जिशान भाई मलाड एक्सप्रेस, वैसे अभी अपने तक प्रियम पूरे पांडे गोरेगांव एक्सप्रेस. ईस्ट या वेस्ट में कोई ऐसा बॉलर नहीं होगा जो पांडे इतना पेस डालता होगा इतनी कम उम्र में. फिर से पांडे टू पार्थ. चांगला असा शॉर्ट बॉल. अवंतर व्हाइट बॉल. परत एकदा पांडे. चांगला बॉल.
यॉर्कर. जितनी अच्छी बॉलिंग उतनी अच्छी कीपिंग भी. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र विकेट के पीछे टाइगर खड़ा है और टाइगर अभी जिंदा है. नो प्रॉब्लम. रन पहले ओवर में 15 है बट पांडे all-time अच्छा favorite comeback bowler. कर रहे हैं. और एक परत अच्छी एकदा गेंद. शॉर्ट बॉल. प्रियम पांडे कम बैक कराते हुए अपनी टीम को. रॉयल गोरेगांवकर. दोन्ही बॅट्समॅन कडे पांडे हेवी पडतोय, भारी पडतोय. सॉरी. मुंबई पोलीस मयूर पवार. चांगला बॉल परंतु दिशाहीन. व्हाईट बॉल. इमरान मंसूरी, आप कुछ कहना चाहोगे पांडे के बारे में? सर मैं ये कहना चाहूंगा कि ये अपनी टीम को जरूर कम बैक कराएंगे. 4 बॉल तो काफी अच्छे डाले ही है उन्होंने, बट उसमें से 2 वाइड है. सुंदर असा बाउन्सर परंतु व्हाईट बॉल. आणि Point. सेमीफायनलचा थरार ज्या संघांमध्ये रंगला होता, जीएसटी ग्लॅडिएटर वर्सेस जीसीटी वर्सेस अखंड भारत, त्याचे संघमालक मुकेश यांची प्रतिक्रिया जाणून घेतोय. मुकेश, काय काय म्हणशील मित्रा? हॅलो. मला नींदची गोळी द्या त्यांना झोप येते. त्याच्या संघाने छोटीशी धावसंख्या पार करता नाही आली, त्याच्यामुळे त्याला झोप येते. पांडे, क्या बात है यार, सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात है यार, सुंदर क्रिकेट चालू आहे ओव्हरऑल. पांडे द एक्सप्रेस मशीन, स्पीडस्टर, आपल्या स्पीडने, आपल्या वेगाने ओमसाई संघाला बांधून ठेवलंय पांडे याने. पहिल्या ओव्हरमध्ये पांडे पुढचा चेंडू घेऊन. यंगस्टर पांडे, तेच तर्रार गोलंदाज. 6 फीट हाईट, त्याच्यावर 2 फीट 8 फीटावरून बॉल येतो. फलंदाज एक धाव. पार्थ ऑफ साइडला 1 रन घेऊन 20. संघाची धावसंख्या झाली आहे 20. 12 12 चेंडूवर बॉलमध्ये 16 16 धावांची आवश्यकता. सॉरी पोलाट, कॅरी ऑन. नो सर, यू कॅन. रॉयल गोरेगावकर आणि जीएसटी ग्लॅडिएटर्स संघाने दाखवून दिलाय की आपण छोटी संख्या सुद्धा डिफेंड करू शकतो. त्याच्यामुळे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठलाही संघ विजयी किंवा पराभव होत नाही. आणि आपला अनुभव घेऊन पुढचा गोलंदाज आलेला आहे राहुल. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. आणि आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे राहुल. जीएसटी संघाचा हा हुकमाचा एक्का. सामना करेल आर्यन. आर्यन याच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्याचं लहानपणापासून, वयाच्या 5 वर्षापासून तो या ग्राउंडवर क्रिकेट खेळतोय. त्याच्यामुळे या ग्राउंडचं त्याला पुरेपूर अनुभव आहे. आणि या अनुभवाचा तो कसा फायदा उचलतो, आपल्या संघाला कसा विजयश्री मिळवून देतो, बघायचं आहे. कोणीही कुठे जाऊ नका, प्रेक्षकांना विनंती आहे. अटीतटीचा सामना. 12 चेंडू 16 धावा. राहुल
चला आणि सुंदर पुल शॉट आर्यनला माहिती आहे की आता आपल्याला फक्त 11 चेंडूमध्ये 15 धावा करायच्या आहेत आणि दोन फटके 2 खराब चेंडू सामन्याचं चित्र पालटवू शकतो. आर्यन चांगल्या चेंडूला सन्मान देत, धावसंख्या पुढे नेत, आपल्या संघाला विजयश्री मिळवून देत. पुढचा चेंडू राहुल सामना करेल आर्यन आणि बॉलिंग आहे यार ऑफ कटर. आपल्या डाव्या हाताने चेंडू फिरवून डॉन सरांच्या हातामध्ये विसावलेला आहे चेंडू आणि कमबॅक करत राहुल. चला शाबाश. आणि सुंदर फटका षटकार आणि आखूड टप्प्याचा चेंडू आणि तेवढ्याच लिलया फटकावलेला आहे आर्यन याने. मी बोललो होतो एक खराब चेंडू सामन्याचं चित्र पालटवू शकतो आणि ते पलटवलं आहे आर्यन याने. गणेश कारले आणि आपल्या संघाला विजयाच्या नजदीक घेऊन गेलेला आहे आर्यन, परंतु अजूनही 11 धावेची गरज आहे. 9 धावेची गरज आहे. 9 आर्यन माय मिस्टेक. चांगला खेळतोयस मित्र, असाच खेळत राहा. आणि हा सुंदर गोलंदाजी राहुल याच्याकडून कमबॅक करताना डाव्या हाताने ऑफ स्पिन टाकत सुंदर गोलंदाजी केलेली आहे राहुल याने. 9 चेंडू 9 धावा, 8 चेंडू 9 धावा. पुन्हा एक धाव वर सरकलेली आहे. चला सामन्याचा वेग वाढूया मित्रांनो, सामन्याचा वेग वाढूया. यानंतर फायनलचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. आर्यन सज्ज. खेळ चालू ठेवायचा आहे. राहुल टू आर्यन आणि पुन्हा एकदा मस्त चेंडू टाकलेला आहे आणि एक धाव, एक चोरटी डाव. आर्यन 7 बॉल 8 रन. 7 बॉल 8 रन. चला आपल्या 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 खेळाडूला प्रोत्साहित करत राहा, आपल्या खेळाडूला बॅक करा. हीच आपल्या संघाची ताकद असते. शंतनू, माझा परम मित्र शंतनू मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षण करतोय. राहुल 7 चेंडू 8 धावा. अजूनही सामन्यात रंगत कायम आहे. शेवटचा चेंडू घेऊन राहुल सामना करेल पार्थ आणि सुंदर टोलावलाय. 2 अंपायरचा निर्णय आलेला आहे. 2 धावा. 6 बॉल 6 रन. शेवटचं षटक रॉयल गोरेगावकर आणि ओम साई या संघामध्ये सेमीफायनलचा थरार. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आणि प्रतीश आपल्या फलंदाजीने आपल्या संघाला 36 धावसंख्येवर नेऊन ठेवलं होतं. प्रतीश याने. चला थोडासा सामन्याचा वेग वाढूया मित्रांनो. एकनाथ, केपी, राहुल
विनंती असेल, सामन्याचा वेग वाढवायचा आहे. प्रतीश शेवटचं षटक घेऊन 6 धावा डिफेंड करताना प्रतीश आपल्या ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक साठी प्रसिद्ध. प्रतीश, मी प्रेमाने त्याला धोनी म्हणतो, धोनीची आठवण करून देत प्रतीश. सुंदर हेलिकॉप्टरचा फटका दाखवून त्याने मारून षटकार मिळवला होता आणि आता आपल्या गोलंदाजीमध्ये काय जादू करतो, काय किमया करतो, आपल्या संघाला विजय मिळवून देतो, आपण पाहूया. प्रतीश सुद्धा चांगला बॉलर आहे दीपक सर. नक्कीच नक्कीच त्याची गोलंदाजी आज ऑफ ब्रेक, एकदम लेग ब्रेक दोन्ही यूज करतो. येस सर, बिलकुल. फिरकीच्या जाळ्यामध्ये कसं आर्यन याला अडकवतोय बघूया. आणि पहिला निर्धाव चेंडू, यष्टीरक्षक डॉन सर, एज इज जस्ट अ नंबर. काय किपिंग, काय बॉलिंग, वाह. आणि फुल केलेला चेंडू, शंतनू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शंतनू याच्याकडून. थोड्या वेळापूर्वीच मी शंतनूचं नाव घेऊन त्याला मोटिवेट केलं होतं आणि त्याचाच प्रत्यय दाखवलाय शंतनूने. सुंदर क्षेत्ररक्षण शंतनू याच्याकडून. आपल्या संघासाठी धाव संख्या वाचवलेल्या आहेत. शाबास. चला डॉन सर, थोडंसं लवकर करूया आपण. थँक्यू. प्रतीश 4 चेंडू 5 धावा, 4 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. सुंदर पिकअप शॉट पार्थ याच्याकडून आणि चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. प्रतीश सुंदर गोलंदाजी करतोय. वाव, थरार 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 रंगलाय. स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे मैदानावर. सुंदर क्रिकेटचा सामना रंगतोय. प्रतीश आपला 4था चेंडू घेऊन पार्थ याला 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. आणि सुंदर शॉट पार्थ याच्या बॅट मधून, षटकार, गगनचुंबी षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. डीजे सेलिब्रेट.